नमस्कार, सुहाणीज किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत चमचमीत झणझणीत मुलांच्या तसेच मोठ्यांच्या आवडीची पावभाजी. तर पाहिल्या तोंडाला पाणी सुटेल एवढी ही चवीला मस्त पावभाजी लागते. एकदा माझ्या पद्धतीने तुम्ही ही पावभाजी नक्कीच बनवून पहा. एकदा बनवलात तर सारखेच बनवून खाल एवढी ही चवीला मस्त पावभाजी लागते. तर मुले तर 2 पाव खाता 4 पाव खाते. एवढी ही पावभाजी छान आणि जबरदस्त चवीला झाली होती. जसे बाहेर मिळते ना त्यापेक्षाही चवीला मस्त. लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. कुकर घेतला आहे. कुकरमध्ये बटाटा घालून घेते. तर बटाटे मीडियम साईजचे 2 घेतले होते. स्वच्छ करून घेतले, कापून घेतले आणि ते घालून घ्यायचे. सारख्याच वाटीने अर्धी वाटी ताजे मटार, अर्धी वाटी फ्लावर घालून घेतला. आता यामध्ये पाणी घालायचे. भाज्या बुडतील एवढेच पाणी यामध्ये घालायचे, यापेक्षा जास्तीचे पाणी घालायचे नाही. झाकण लावून याच्या आपल्याला 4 ते 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. म्हणजे छान अशी भाजी मऊसूत अशी शिजल्या जाईल. तर कुकरच्या 4 ते 5 शिट्ट्या आहे ते मी काढून घेतल्या. कुकर थंड झाला आहे. आता लगेचच आपल्याला भाजी पाहायची आहे. तर इथे मी बटाटा तुम्हाला तोडून दाखवते. मस्त असा मऊसूत बटाटा शिजला आहे. म्हणजे सर्वच भाज्या छान अशा शिजल्या असतील. यातले जे पाणी आहे ते एका वाटीमध्ये काढून घेते. म्हणजे आपली ही भाजी आहे ती मॅश करता व्यवस्थित येईल. तर पाणी आपल्याला हे टाकून द्यायचे नाही आहे. ते पाणी आपल्याला पावभाजीमध्ये वापरायचे आहे. मॅशर घेतला आणि मॅशरच्या साहाय्याने हे व्यवस्थित असे मॅश करून घ्यायचे. खरंच ही पावभाजी आहे ना जबरदस्त तयार झाली होती. तर व्यवस्थित हे मॅश करून घेतल्यानंतर कढई गॅसवरती गरम करायला ठेवली. 1 मोठा चम्मचभर तेल घालून घ्यायचे. त्यानंतर 2 चम्मचभर बटर घालून घेतले. पावभाजी म्हटलं की बटर आलाच. तर 2 मोठे चम्मचभर बटर घालायचं म्हणजे पावभाजीला टेस्ट खूप छान येते. त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाव चम्मचभर जिरे छान असे बटरमध्ये फुलू द्यायचे. त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे बारीक चिरलेला कांदा. तर मीडियम साईजचे 2 कांदे ते बारीक चिरून घेतले आणि ते यामध्ये घालून घ्यायचे. कांदा छान असा बटरमध्ये परतून घ्यायचा. मऊसूत होईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचा. तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब करा. तुमचं एक लाईक आणि सबस्क्राईब माझ्यासाठी खूपच मोलाचं आहे. कांदा परतून घेतल्यानंतर 1 चम्मचभर आलं लसूण पेस्ट घालून घेतली. त्यानंतर हे परतला व्यवस्थित असे परतून घ्यायचे तेलामध्ये. छान असं परतून घेतलं की यामध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे. म्हणजे पावभाजी चवीला मस्त लागते जेव्हा आपण फोडणीला कोथिंबीर घालून घेतो तेव्हा. आणि मीडियम साईजचे 3 टोमॅटो बारीक कापून घेतले ते सुद्धा यामध्ये घालून घ्यायचे आणि छान असे परतून घ्यायचे. त्यानंतर 1 शिमला मिरची बारीक कट करून घेतली ती यामध्ये घालून घ्यायची. शिमला मिरची जास्त आपल्याला वापरायची नाही आहे, नाहीतर जास्त वापरला तर पावभाजीची टेस्ट बिघडते, कडवटपणा येतो. त्यामुळे जास्त पावभाजीमध्ये शिमला मिरची वापरायची नाही. थोडेसे मीठ घालून घेतले म्हणजे कांदा, टोमॅटो आणि शिमला मिरची लवकर अशी मऊ पडेल. आता यावरती मी झाकण ठेवते 2 ते 3 मिनटासाठी. म्हणजे कांदा आणि टोमॅटो छान असा मऊ पडेल. तर इथे पाहताय तुम्ही कांदा टोमॅटो छान असा मऊ पडला आहे. व्यवस्थित चम्मचने छान असे मॅश करून घ्यायचे. त्यानंतर काही मसाले घालायचे आहेत. तर पाव चम्मचपेक्षा थोडंसं कमी इथे मी हळद घातली आहे. हळद थोडीशी कमीच घालायची. 1 चम्मचभर तिखट घातले, 1 चम्मचभर बेडगी मिरचीचे तिखट घातले आणि 1 मोठा चम्मचभर पावभाजी मसाला घातला आहे. तर मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त इथे करू शकता. तर हे सर्व मसाले व्यवस्थित तेलामध्ये परतून घेतल्यानंतर आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे किसलेला बीट. तर इथे मी 1 बीट किसून घेतला आणि तो यामध्ये घालून घेतला. म्हणजे आपल्या पावभाजीला रंग खूप छान येतो. तर इथे पाहताय तुम्ही रंग खूप छान असा आलेला आहे. त्यानंतर आपण जी भाजी शिजवून घेतली होती ना ती यामध्ये घालून घ्यायची आणि व्यवस्थित
चम्मचने तळापासून ही एकजीव करून घ्यायची. रंग तुम्ही पाहताय काय सुरेख रंग आलेला आहे. साईडला गॅसवरती गरम पाणी करायला ठेवले होते आणि तेच यामध्ये मी पाणी घालून घेतले. म्हणजे रंग तर सुरेख येईलच, तसेच ही पावभाजीसुद्धा पटकन अशी तयार होईल. यासाठी गरम पाण्याचा वापर करायचा, म्हणजे पटकन अशी ही पावभाजी तयार होते. चवीनुसार मीठ घालायचे आणि परतला चम्मचने एकजीव करून घ्यायचे. तर तुम्ही पाहताय कोणताही आपण इथे रंग किंवा काहीच वापरले नाही रंगासाठी, तरीसुद्धा आपली पावभाजी एवढी मस्त अशी दिसत आहे. तर यासाठी तिथे बीट वापरायचं, म्हणजे ही पावभाजी मस्त अशी तयार होते. 5 मिनटासाठी झाकण ठेवले. 5 मिनटानंतर झाकण काढून घेतले आणि इथे आपली मस्त अशी पावभाजीचं खमंग सुगंध येत आहे. खूप सुंदर अशी ही पावभाजी तयार होते बरं का. एकदा माझ्या पद्धतीने तुम्ही ही पावभाजी नक्कीच ट्राय करून पहा. तर 1 चम्मचभर बटर परतला मी घालून घेतलं आणि यावरती परतला मी 2 मिनटासाठी झाकण ठेवते. 2 मिनटानंतर झाकण काढून घेतले. काय सुगंध येतो आहे. खूपच छान अशी ही पावभाजी तयार होते. तर मुलांच्या बड्डे पार्टीसाठी अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच पावभाजीचा बेत करून पहा. खूपच भन्नाट होते आणि झटपट तयार होते. आता भाजी आपण बाजूला ठेवूया. पॅनमध्ये 1 ते 2 चम्मचभर बटर गरम करायला टाकले. त्यानंतर यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची. त्यानंतर पावभाजी मसाला घालून घ्यायचा. थोडासाच पावभाजी मसाला घालायचा आणि आपण जी भाजी तयार केलेली ना, ती इथे मी 2 चम्मचभर घालून घेणार आहे. तर आपल्याला पाव गरम करायचे आहेत, त्यासाठी ही तयारी करून घ्यायची. तर 2 चम्मचभर घालून घेतल्यानंतर चम्मचने हे व्यवस्थित परतून घ्यायचं बटरमध्ये आणि त्यानंतर आपल्याला पाव यामध्ये घोलवून घ्यायचे आहेत. तर मधून पाव कापून घेतले आहेत मी आणि हे व्यवस्थित असे घोलवून घ्यायचे. अशा पद्धतीने पाव घोलवून घेतले की मस्त लागतात. तर माझ्या पद्धतीने एकदा नक्कीच तुम्ही करून पहा. मुले 2-2 म्हणता 4 ते 5 पाव केव्हा फस्त करतील ते सुद्धा तुम्हाला कळणार नाही. एवढी ही पावभाजी जबरदस्त तयार झाली होती. तर अशा पद्धतीने व्यवस्थित असे हे पाव गरम करून घ्यायचे. आता पाव गरम झाले आहेत. प्लेटमध्ये भाजी सर्व करून घेऊया. एका साईडला पाव आणि कांदा लिंबू सर्व करून घेतलं आणि लगेचच यामध्ये भाजी सर्व करून घ्यायची. गरम असतानाच यामध्ये बटर घालायचं. काय मग तोंडाला तुमच्या पाणी सुटले ना. खरंच खूप जबरदस्त ही पावभाजी तयार होते. तर जवळूनसुद्धा मी तुम्हाला दाखवते. जशी बाहेर मिळते ना, त्यापेक्षाही चवीला भन्नाट झाली होती. एकदा माझ्या पद्धतीने तुम्ही ही पावभाजी नक्कीच करून पहा. तर यावरती थोडेसे लिंबू पिळायचे आणि कांदा घालून घ्यायचा आणि ही पावभाजी खायला तयार झालेली आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आवडली असेल तर एक लाईक, शेअर, हाईप तसेच सुवानीज किचनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.